हिस्ट्रीमधील सर्वात फेमस स्माईल. पण ती स्माईल खरंच काय सांगते? ही आहे मोनालिसा, जगातील सर्वात मिस्ट्रियस पेंटिंग. आज आपण उलगडणार आहोत तिच्या स्माईलमागचं गूढ, तिची ओळख आणि या पेंटिंगच्या चोरीची थरारक कहाणी. लेट्स बिगन द मोनालिसा मिस्ट्री. 500 वर्षापूर्वी लिओनार्डो दा विन्सीने तयार केलेली ही कलाकृती. पण यातली महिला नेमकी कोण? इतिहासकारक सांगतात ती फ्लोरन्समधली लिसा घेरांडिनी. काही जण असेही म्हणतात ते डा विन्सी यांचा स्वतःचा पोर्ट्रेट आहे. हो, अनेकांचा विश्वास आहे की मोनालिसा ही लिओनार्डोची फिमेल व्हर्जन आहे आणि म्हणूनच तिची स्माईल इतकी मिस्ट्रियस आहे. मोनालिसाची स्माईल कधी दिसते तर कधी दिसत नाही. तुम्ही पेंटिंगकडे कोणत्या अँगलने बघता त्यावर तिचा मूड बदलतो. अनेक सायंटिस्ट याला इफेक्ट ऑप्टिकल इल्युएशन असे म्हणतात. लिओनार्डोने वापरलेल्या स्पुमतो टेक्निकमुळे शॅडो इतक्या स्मूथ आहेत की तिचा चेहरा जिवंत वाटतो. कधी ती हॅप्पी दिसते तर कधी सिरियस. काही ठिकाणी तर असेच वाटते की ती आपल्याकडे बघतीये. दॅट्स द पॉवर ऑफ द स्माईल. हो, मोनालिसा एकदा चोरीला गेली होती. 1911मध्ये लॉवर म्युझियममधून एका इटालियन कामगाराने ती पेंटिंग चोरली. त्याला वाटलं होतं ही पेंटिंग इटलीची आहे आणि परत ती तिथेच जायला पाहिजे. 2 वर्षांनी पेंटिंग परत मिळाली, पण चोरीनंतर तिची पॉप्युलॅरिटी आकाशाला भिडली. लोकांची क्युरिओसिटी होती, कशी पेंटिंग चोरली गेली, कुणी केलं आणि का. ही घटना मोनालिसाला जगातील सर्वात फेमस पेंटिंग बनवून गेली. पेंटिंगमध्ये बारीक लक्ष दिलं तर काही गूढ गोष्टी दिसतात. तिच्या डोळ्यातील सूक्ष्म लेटर, बॅकग्राऊंडमध्ये मिस्ट्रियस लँडस्केप, तिच्या हाताच्या पोझिशनचा खास अर्थ. काही संशोधक तर म्हणतात तिच्या पेंटिंगमध्ये सिक्रेट कोड लपवलेले आहेत. मोनालिसा म्हणजे एक पझल, जिथे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन दिसतं. आज मोनालिसा ही एक सिम्बॉल आहे आर्ट, मिस्ट्री, ड्रामा आणि सायकॉलॉजीचं. तिची पॉप्युलॅरिटी तिच्या ब्युटीपेक्षा तिच्या कथा, तिच्यातले सिक्रेट्स आणि तिची चोरून नेलेली पेंटिंग यामुळे जास्त आहे. रोजच्या रोज लाखो लोक लॉवरला फक्त तिच्या त्या छोट्याशा स्माईलसाठी जातात. अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.